मित्रांनो, रामभाऊ आपल्या बहिणीशी खोटं बोलला. बहिणीला सांगितलं की सरकारी योजना आहे, कॅनॉलचं पाणी आपल्या शेतापर्यंत आणण्यासाठी सगळ्या कागदपत्रावर सगळ्यांच्या सह्या हव्यात, म्हणून तू सही कर. आणि ती कागदपत्र हक्कसोड पत्राची होती. बहीण अडाणी असल्यामुळे तिला कळलं नाही आणि या कागदाचा आधार घेऊन 7/12वर आपलं नाव लावून रामभाऊ रिकामा झाला. बहिणीच्या नवऱ्याला आणि मुलाला हे कळलं. त्यांनी बहिणीला खूप झापाझापी केली. बहीण उदास झाली की भाऊ असं खोटं बोलून सही कसा काय घेऊ शकतो. तिला खूप टेन्शन आलं. मित्रांनो, रामभाऊने सगळं बळकावलं, 7/12वर नाव लावलं, परंतु नीती सोडत नसते. देव कधी सोडत नसतो. देवाने चाबूक काढला आणि 1 वर्षानंतर रामभाऊचा मुलगा जागेवर एकुलता एक मुलगा दगावला, अपघातामध्ये गेला. रामभाऊची पोरगी सासर सोडून माहेरी आली, नांदायला तयार नव्हती. रामभाऊला डिप्रेशन आलं. सायकॅट्रिकच्या गोळ्या त्याला आता चालू आहेत. 7/12वर सगळी ठिकाणी त्याची नावं आहेत, पण रामभाऊ नीट झोपू शकत नाही. डिप्रेशन मध्ये तो अडकलेला आहे आणि जीवन जगणं त्याला असह्य झालं. म्हणून मित्रांनो, कोणाच्या वाट्याचं बळकू नका, कोणाचं उरबडू नका, कोणाचं हिसकून खाऊ नका. प्रत्येकाला न्याय द्या. जर तुम्ही चुकीचं काम केलं, देवाचा चाबूक तुम्हाला बसणारच आहे. जसं कर्म तसं फळ, म्हणून सावध राहा. म्हणतात ना, जगी जीवनाचे सार यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे